हे जे आपण जे करताय, ही जी तुमच्या हातामध्ये जी काठी दिसते ती काय आहे नक्की? ही भेंडीची काठी आहे. अच्छा, हे कोणती रान भेंडी की आपली जी भेंडीचं झाड असतो ना त्याची ती काठी आहे. आणि हे तुम्ही बघाल ना त्यांच्या पुढ्यामध्ये तांब्याचा हंडा आहे, त्याच्यात पाणी आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि 2 तांबे पाणी आहे. थोडी अनोखी पद्धत आहे आणि त्याच्यामधून जो सूर तो बाहेर येतोय तुम्ही ऐकाल. आपण 2 मिनिटं शांत बसूया आणि ऐकूया. हे बघा, तुम्हाला देखील ऐकायला आलं असेल. खूप अनोखी पद्धत आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद आपलं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, नवरात्रोत्सव चालू आहे आणि आज आपण आलोय कोळीवाड्यामध्ये, बागमंडला कोळीवाड्यामध्ये जुम्मा कुटुंबीय यांच्या घरामध्ये पुन्हा एकदा आपण आलोय. व्हिडिओ सुरुवात करतानाच आपण आपले जे व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर आहेत आणि तसेच आपले जे नागरिक आहेत त्यांना या नवरात्री उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपल्या चॅनलच्या मार्फत देतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच आज खास करून आपण या कोळीवाड्यामध्ये येतोय जुम्मा कुटुंबियांच्या घरामध्ये, कारण इथे अनोख्या पद्धतीने नमन केलं जातं. नमन का केलं जातं, कशासाठी केलं जातं आणि कुठे केलं जातं हे बघण्यासाठी आणि अनोखी प्रथा परंपरा जी परंपरागत जे चालू आहे पद्धत ती दाखवण्यासाठी आपण इथे आलोय. गणेशोत्सवामध्ये देखील सुरुवात आपण इथूनच केली होती. पहिला व्हिडिओ आपण गणेशोत्सवाचा याच घरामधून केला होता आणि आज नवरात्रोत्सवाचा देखील पहिला व्हिडिओ आपण याच घरामधून शूट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू बघा, कारण मी देखील हे प्रथमच बघतोय अशी पद्धत. आतमध्ये त्यांची जी कुलस्वामी आहे तिथे ती तयारी चालू आहे. नमन जे होणार आहे त्याची आपण ते देखील दाखवणार आहोत. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आपण पुन्हा एकदा हे बघा आलोय इथे. आपले जुम्मा कुटुंबियातील हे काका आहेत, इकडे हे काका आहेत, इथे या काकी आहेत, इथे या काकी आहेत हे बघा, आणि इथे हे बघा माझ्या मागे हे देखील काका आहेत. खास करून नवरात्रोत्सवासाठी इथे गावी आलेत. आपली कुलस्वामिनी असते तर त्याच्या समोर या कोळीवाड्यामध्ये एक नमन केलं जातं. नमन याच्यासाठी केलं जातं की आपले कुटुंबीय कामाधंद्यानिमित्त बाहेरगावी असतात तर त्यांच्या दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी तसेच त्यांच्या घरामध्ये सुख शांती लाभावी याच्यासाठी हे नमन केलं जातं. आपण बघूया. नमन वेगवेगळ्या पद्धतीचे नमन असतं पण ही थोडी अनोखी पद्धत आहे. काय नक्की असतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बघणार आहोत. तर चला जाऊया. हे बघा, हे आता काका इथे आलेत. काका काय नाव आपलं? राजन धर्म नागवा. ओके. हे बघा ह्या काकी आहेत आमचं म्हणजे खूप यांच्या बहीण आहेत. खूप नमस्कार काकी. काकांची अच्छा हे बघा ह्या काकी पण आल्या तिथे आणि हे काका देखील आलेत. काकींची ओळख सांगायचं झालं तर माझ्या आजीपासून आम्ही यांच्या घरी यायचो आणि खूप जुने संबंध आहेत. नवरात्रोत्सवामध्ये जे नमन केलं जातं त्याची ही पद्धत फक्त आपल्या बागमंडल्यामध्ये कोळीवाड्यामध्ये बघायला मिळतं असे ती लोक सांगतायत. जर तुमच्याकडे देखील जर असं काय अशी पद्धत असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. तुमच्याकडे कशा पद्धतीने नमन केलं जातं, नवरात्रोत्सव कसा साजरा केला जातो. आपल्याकडे काही ठिकाणी दुर्गा माता विराजमान असते आणि तिथे दिवस विधिवत पूजा होत असते आणि रात्री तिथे गरबा खेळला जातो. परंतु इथे कोळीवाड्यामध्ये असं काही प्रकार दिसत नाहीये. त्यांची जी कुलस्वामिनी आहे तिथेच ही पूजा केली जाते आणि घरोघरी संध्याकाळच्या वेळेस नमन होत असतात. परंपरागत सगळं जे चाललंय त्यानुसार आजच्या 5व्या दिवशी त्यांचा मान असतो आणि त्यांच्या घरामध्ये नमन होत असतं. तर हे बघा सगळी मंडळी एक एक करून जमा होते. काका काय नाव आपलं? मार्तंड महाराज महादेवी. ओके. मार्तंड महाराज महादेवी. ओके ओके ओके. आपण पण इथलेच का? हा इथे मुंबई असतो. अच्छा. इथे बागमंडल्याची एक समाजाची परंपरा आहे. कुलस्वामीचे नैवेद्य नमन करणं ह्या त्याच्यामध्ये सगळे लोक मुंबईला असते तर इथे काय गावात कोण नाही पण सगळे लोक येतात प्रेमाने आणि त्या कुलस्वामीचं नमन करून प्रार्थना करतात. ही एक परंपरा आहे. बसा का आपण बसून बोलूया. तर बघा हे मला वयोवृद्ध काका आहेत. आपण देखील बघू शकता
आणि काकांकडून ज्या गोष्टी ऐकायला मिळतील बाकी लोकांकडून मिळतीलच असं नाही म्हणता येणार. काका आणखी काय तुम्ही सांगाल या नमन बद्दल? कधीपासून ही परंपरा चालू आहे काय सांगाल? किती पिढ्या गेल्या. अच्छा. किती पिढ्या आमच्या अगोदरच्या किती पिढ्या गेल्या. ओके. बघा मी वारकरी सांप्रदायिक महाराज आहे. हो हो. पंढरचं वारकरी आहे. ओके. पण ह्याचं मूळ सगळं दैवत आहे म्हणजे कुलस्वामी हे दैवत आहे. बरोबर. म्हणजे मूळ पुरुष असा होता हा प्रत्येकाच्या कौटुंबिक एक मूळ पुरुष आहे. कुलस्वामी त्याला म्हणतो. प्रत्येकाचा अलग अलग आहे. 25 लोकांचं एक आहे, 100 लोकांचं एक आहे. परंतु त्याला बघतोय लग्न कार्य असो कोणतेही कार्य असो पण त्याच्याशिवाय कार्य होत नाही. मी पंढरपूरच्या महिन्याचे वारकरी आहे पण वाऱ्या केल्या पाहिजे. परंतु हे जर झालं तर कुलस्वामी हा मूळ आहे. बरोबर. त्या कुलस्वामीच्या आम्हाला असं वाटतं त्याची सेवा केल्यानंतर आमचं जीवन सगळं चांगलं सुंदर जीवन जगलं जातो. बरोबर. आणि जीवन जगण्याकरता काहीतरी माणसाला आधार लागतो. बघा मुलगा लहान असतो आई वडील मोठे असतात त्याचा आधार असतो मुलाला. नंतर मुलाला मुळात तसं हा कुलस्वामी एक आमचा आधारस्तंभ आहे. बरोबर. कुलदैवत आमचा आधारस्तंभ आहे आणि त्याच्यामुळं आमचा सगळं सुखरूप चाललेलं आहे. आणि कुठेही शहरात गेलो मुंबईला गेलो कुठल्याही शहरात गेलो तरी हा मूळ गाव आहे तो कोणी विसरत नाही. किती विज्ञान झाला शिक्षण घेतलं इंजिनियर झाला डॉक्टर झाला तरी त्याला मूळ गावाला त्या कुलस्वामीशी यावंच लागतंय. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर कसं आहे जरी तुम्ही कुठेही असाल काही असेल कोणतीही पूजा करत असाल तर सर्वात प्रथम नमन हे कुलस्वामीला केलं जातं. आणि त्यामुळे काकाने देखील आपल्याला तेच सांगितलं. आता आपण हे सगळी लोक आलेत. आपण जे बुवा आहेत जे इथले कोळीवाड्यातीलच आहेत ते खूप वर्षापासून नमन करतायत तर त्यांची देखील ओळख करणार आहोत आणि कशा पद्धतीने नमन होतं ते देखील बघणार आहोत. जाऊया आतमध्ये. मी मगाशी देखील म्हणालो थोडी अनोखी पद्धत आहे तर जाऊया आतमध्ये बघूया. आपण जुम्मा कुटुंबियांच्या कुलस्वामिनी समोर आहोत आणि इथे हे काका आहेत. आपण बघू शकता कुलस्वामिनी. तर इथे जे बुवा आहेत तर हेच इथे पूर्ण कोळीवाड्यामध्ये नमन करतात. आपण त्यांची देखील ओळख करूया. काका काय नाव आपलं? हरिश्चंद्र जाणे आंगरे. अच्छा. आता तुम्ही इथलेच कोळीवाड्यातलेच का? ओके. कधी केव्हापासून हे करताय तुम्ही नमन? 25 वर्ष झाली. 25 वर्ष आली. अच्छा. हे मला ह्याच्याबद्दल थोडंसं माहिती द्याल काय? हे जे आपण जे करताय ही जी तुमच्या हातामध्ये जी काठी दिसते ती काय आहे नक्की? ही भेंडीची काठी आहे. अच्छा. हे कोणती रान भेंडी की आपली जी भेंडीचं झाड असतो ना त्याची ती काठी आहे. आणि हे तुम्ही बघाल ना त्यांच्या पुढ्यामध्ये तांब्याचा हंडा आहे. त्याच्यात पाणी आहे. त्याच्यामध्ये पाणी आहे आणि 2 तांबे पाणी आहे. थोडी अनोखी पद्धत आहे. आणि त्याच्यामधून जो सूर तो बाहेर येतोय तुम्ही ऐकाल. आपण 2 मिनिटं शांत बसूया आणि ऐकूया. हे बघा तुम्हाला देखील ऐकायला आलं असेल. हे असं होत नाही. तुम्ही जर मला वाटतं जर तुम्ही नॉर्मली असं जर करायला गेलं तर हे शक्य नाही होणार. आज नमन आहे त्याच्यामुळे हे शक्य होत आहे. कारण समोर परमेश्वराच्या समोर बसले आहेत त्याच्या साक्षीने सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे आवाज येतोय. हा बघाल तुम्ही हा जो आवाज येतोय खरंच खूप ऐकण्यासारखा आहे. तर आता नमन सुरुवात होते. आपण देखील बघूया कशा पद्धतीने नमन असतं ते. गणपती देवाला आणि दुसरा ना माना कर्या गणपती देवाला आणि तिसरा ना माना देवा तुझा तिसरा ना माना आणि तिसरा ना माना कर्या तय मूर्ती दत्ता
देवा तुझा चव्हाटाना मान आणि चव्हाटाना मान करूया चौथीच्या चांदाला आणि पाचवाना मान देवा तुझा पाचवाना मान आणि पाचवाना मान करूया पाची या पांडवाना आणि सहावाना मान करूया सावळ्या विठोबाला आणि सहावाना मान करूया सावळ्या विठोबाला आणि सातवाना मान देवा तुझा सातवाना मान आणि सातवाना मान करूया साती या बहिणीला आणि आठवाना मान देवा तुझा आठवाना मान आणि आठवाना मान करूया आठी या गवळ्याना आणि आठवाना मान करूया आठी या गवळ्याना आणि नवावाना मान देवा तुझा नवावाना मान आणि नवावाना मान करूया नवखान बिरती मेला आणि धावावाना मान देवा तुझा धावावाना मान आणि धावावाना मान करूया धाई का दिशाना आणि धावावाना मान करूया धाई का दिशाना आणि धावाना मान देवा तुझा अकरावाना मान आणि अकरावाना मान करूया येताल का भावाला आणि बारावाना मान देवा तुझा बारावाना मान आणि बारावाना मान करूया अंधेन्या बाबा आणि बारावाना मान करूया अंधेन्या बाला आणि तेरावाना मान देवा तुझा तेरावाना मान आणि तेरावाना मान करूया कालोंबाईला आणि तेरावाना मान करूया कालोंबाईला आणि चौदावाना मान देवा तुझा चौदावाना मान आणि चौदावाना मान करूया गावसाईच्या भैरीला आणि चौदावाना मान करूया गावसाईच्या भैरीला आणि पंधरावाना मान देवा तुझा पंधरावाना मान आणि पंधरावाना मान करूया हरेश्वरच्या भैरवनाथाला आणि सोळावाना मान देवा तुझा सोळावाना मान आणि सोळावाना मान करूया रामा का देवाला आणि सोळावाना मान करूया रामा का देवाला आणि सतरावाना मान देवा तुझा सतरावाना मान आणि सतरावाना मान करूया शंकर का देवाला आणि सतरावाना मान करूया शंकर का देवाला
18वान मान आणि 18वान मान करूया विष्णू का देवाला आणि सर्व का देवाना नमन पावे तबा झाला आणि पहिला ना मान देवा तुझा पहिला ना मान आणि पहिला ना मान करूया महालक्ष्मी देवीला आणि पहिला ना मान करूया महालक्ष्मी देवीला आणि दुसरा ना मान देवा तुझा दुसरा ना मान आणि दुसरा ना मान करूया विष्णू का देवाला आणि तिसरा ना मान देवा तुझा तिसरा ना मान आणि तिसरा ना मान करूया पश्चिम का देवाला आणि चौथान मान देवा तुझा चौथान मान आणि चौथान मान करूया सात काही राणा आणि सातवान मान करूया सातिया आणि 8वान मान देवा तुझा 8वान मान आणि 8वान मान करूया चुकल्या पाकल्या देवाना आणि 8वान मान करूया चुकल्या पाकल्या देवाना आणि सर्व का देवाना नमन पावे तबा झाला आणि सर्व का देवाना नमन पावे तबा झाला आणि काय चुकला पाकला असलं तरी देवा माफी करून घ्यावे काय चुकला पाकला असलं तरी देवा माफी करून घ्यावे आणि दारीचा पिंपळ ते मग वाड्याने झल्लाल आणि दारीचा पिंपळ ते मग वाड्याने झल्लाल आणि गलू का भक्ती देवा तुझा याद याद केली आणि नाव घेईल दया तुनी पाठीशी उभा राहावा आणि राहील राहील तिच्या घरीची देवता आणि रुंदा का भक्तीने देवा तुझी याद याद केली आणि नाव घेईल दया तुने पाठीशी उभा राहावा आणि तिला देईल सवर्ण सोन्याचा आणि जुम्मा का कुटुंबानी जेव्हा तुझी याद याद केली आणि जुम्मा का कुटुंबानी जेव्हा तुझी याद याद केली आणि जाते तिकडं तया तुने पाठीशी उभा राहावा आणि राहील राहील त्यांच्या घरीची देवता आणि त्यांना देईल सवर्ण सोन्याचा आणि सर्व काशे दारी देवा तुझी याद याद केली
आणि नाव घेतील तयातून पाठीशी उभा राहावा आणि त्यांना देईल सवर्ण सोन्याचा आणि सर्व का देवाना नमन पावित झाला काही चुकलं पाकलं असलं तरी देवा माफी करून घ्यावी मित्रांनो आता नमन तर झालंय. आता नमन झाल्यानंतर आरती असते तर ती आता आरती पार पडते. बघता हे बघा आता आरतीला सुरुवात होते. हे स्वतः काका आरती सुखार्ता दुखार्ता वार्ता विघ्नाची निर्विकुर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उच्चेंदुराची खंडित प्रेमाळ मुक्ता पराची जय देव जय मंगल मूर्ती जय जन्म प्रेमाण कामना पूर्ती जय देव रत्नाकर सुंदर तुगौरी कुमरा संतानाची मूर्ती कुंकेश्वरा हिरे जगमूर्त शोभा शोभा लुंडून दिने पुरे चरणी वागल्या जय देव जय मंगल मूर्ती जय जन्म प्रेमान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर भरवर वंदना सर्व सोंड वक्र तोंड सिंगना दास रामाचा वाटवाळे सगळा संकटी पावावे निर्वाये रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती जय जन्म प्रेमान कामना पूर्ती जय देव दुर्गा भारी तुझं संसारी अनाथाचे अंबे कर्ण विस्तारी वारी वारी जन्म मरण वारी हारी पडलो आता संकट वारी जय देव जय सर्वने सुरवाणी सुरवाचे काल संजोनी जय देव माता जय सेनाई वारी सर्व पडलो सामोरे गाई वारी पडलो प्रवाही हे तू भक्ता राजे पावन सौदाई जय देव जय सर्वने सुरवाणी प्रसन्न होती मेघाशा देशापासून थोडी भाषा अंबे तुला गोरी भरपूर आशा घरात महिमाला पवन प्रदेशा जय देव जय देव घरी प्रकांगण वरील पुराण पाय कृपाते प्रेमा आनंद पूजन बाहेर वारे मनेला सदैव माता पिता तमेव तर मित्रांनो नमन झालंय आणि आरती देखील पार पडले आणि सगळं कार्यक्रम झालंय. तरी देखील आपण परत एकदा काकांकडे जातोय. काही गोष्टी आहेत ज्या काकांकडून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जाऊया आपण. काका आपल्यासोबत आहेत. बोला काका. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला एक आधारस्तंभ लागतो आणि असा माणसं जगताना जो कोण आधारस्तंभाला ओळखत नाही त्याला मानतच नाही. ते कोण म्हणतात आमची परंपरा नाही, पण हे सगळं चुकीचं आहे आणि हे कुठं शिकलं पाहिजे माणसाने. तर त्या आधारस्तंभाला आपण जर धरून आलो तर बघा हा बागमांडे गावात आज मी हे सांगेन अतिशय 99% 99% सर्व लोक श्रीमंत आहेत. गरीब कोणी नाही. त्याचा भीक मारणार कोणी जन्माला झालाय नाही. कारण पूर्वी 40 वर्षापूर्वी तर पैशाचा माप तुटवड होता. काही कार्य झालं कोण मेला तर त्याच्याकरता त्यांना कर्ज वगैरे काढलं. आज ती परिस्थिती झालेली नाही. एवढा समाज एक कुलस्वामी आणि एक राम मंदिर आमचे पूर्वजांनी बांधलं आहे. त्याला 100-107 वर्षे राम मंदिर बांधलं आहे आणि त्याची सेवा करता करताना हा गाव अत्यंत सुखी आहे. प्रत्येकाला मानावं लागेल आणि हा तसा आधारस्तंभ आहे. तसं कुलस्वामी आणि राम मंदिर हे आमचे दैवत आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आज सर्व सुखी आहोत आणि म्हणून प्रेमाने येतो आणि प्रेमाने हे सगळं कार्य करतो. म्हणून हे प्रत्येकाच्या जीवनात हा लागला म्हणजे हा आधारस्तंभ कुणाला तरी धरायला पाहिजे. असं चालत नाही. आम्हाला त्याचं काही नाही. आम्हाला गरज नाही त्याची.
आम्हाला कुलस्वामीची गरज नाही, आम्ही आमचं सगळं चाललंय. अरे चाललंय काय, पण तुझा हात धरून चालवणार कोणतरी आहे ना, सूक्ष्म शक्ती आहे आणि ती आम्ही लोकांपर्यंत रुजवली आणि आज लोकांना त्याचं परिस्थिती आलेलं आहे. घरोघरी आज हे हरिपाठ वगैरे चालतो आणि वारकरी साहेबांचं इथं प्रस्तावना झालेला आहे. बऱ्याचशा लोकांच्या ज्ञानेश्वरी इथे नव्हत्या. हा एक कोलवाडा एका शेवटच्या टोक्याला, श्रीवर्धन तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असणारा, पण आज तो अध्यात्मिक मार्गामध्ये एवढं पुढे गेलाय. भरपूर अशा अनेक लोकांच्या जातीने कोळी, मासे मारणारे, मासे खाणारे आणि आज 30 वर्ष याची घरात माळ घालून आम्ही आजपर्यंत कोणी त्याला संस्पर्श आहे. माझ्या घरात 30 वर्ष झाली. माझ्या घरात माझी सुनबाई, माझी बायको, माझी मुलं कोणी मांस खात नाही. 30 वर्ष ही परिवर्तन खाणारा माणूस होतो, पण ती परिवर्तन कुठं ते आधारस्तंभ कुणाचा पाय धरला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणची देव होय गुरु, गुरु प्राप्त झाला. हा गुरु प्राप्त. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणची होय देवगुरु, देव गुरु होतो. आणि हा आमचा तात्याचा बाबा वास्कर ह्याच्या घरात माळ घातली, आमच्या जीवनाचं परिवर्तन झालं. असा मूळ कुलस्वामी प्रत्येकाचा एका 20-25 घराण्याचा एक कुलस्वामी आहे आणि त्याच्यामुळं हा अत्यंत चांगला विचार आचार हे सगळं आमच्या जवळ आले. आणि तुम्हाला तरुणाई हा संदेश आहे. तुम्ही जरी कुठल्याही नोकरी करता, पत्रकार असाल, काही असाल, पण एक संदेश आहे. लोक मानायला नाही. जीवनामध्ये माणसाच्या सत्संगत चालली पाहिजे. आम्ही नाही मारत नाही, आणि महाराज मारत नाही, महाराज मानत मानू नको, पण तुझं मग जीवनाचं काय चाललंय ते ना तरी आधार समोर ठेवला पाहिजे. जशी एक पत्नी, एक मुलगी आपल्या लग्नाच्या वेळेस एक त्या नवऱ्याच्या घरात माळ घालते आणि त्याचं फक्त ती मंगळसूत्र गळ्यात बांधते आणि कुंकू लावते. सारा जीवन त्या नवऱ्याच्या जीवन ते जगायचं आहे. कुठपण जगायचं आहे असा प्रश्न याला विचारला. ते सांगते काय, मी जिवंत आहे. नाही चूक आहे. तिला आणलंच घरी तू, तर ती मनोपंथीची व्यवस्था करून ठेव. तू उद्या मेलास. आमचं कोणतरी साहेब एका 49 वर्षाचे घरातील कारीगर वाढले गेले. हा असा जीवनाचा प्रसंग असतो. पण आधारस्तंभ जर ठरला, पण त्यांनी जे केलेल्या कार्याचं आज घरोघर चर्चा चाललेली आहे. आणि घरोघर तुका म्हणे एके मरण्याची सरे उत्तमची उल्लेख लागे. यासाठी केला होता आता शेवटचा दिवस गोडवा. हे तुम्ही संदेश लक्षात ठेवा. लोकांना देऊ नका. तुमच्या जीवनामध्ये फोन करता एक आधार संवाद काय छान छान वर्णन केलेले. तर मित्रांनो, आयुष्यामध्ये जगत असताना ज्या गोष्टी लक्षात आणि डोक्यामध्ये ठेवून सगळ्या गोष्टी करायच्या, त्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला काकाने दिलंय. आणि फक्त हे काका म्हणाले की कोळीवाड्यामध्ये कोणी असं तुम्हाला गरीब दिसणार नाही. खरी गोष्ट आहे, कारण मी देखील बघतोय इथे यांची. आपण हिंदू धर्मामध्ये देवदेवतांना खूप महत्त्व देतो, परंतु काही लोक असे आहेत जे अजून देखील देवदेवतांना मानत नाही. पण स्पेशली कोळीवाड्यामध्ये काका जसे म्हणाले तसं हे सण उत्सव आणि देवाची जी पूजा अर्चा होते ती खूप मनोभावे केली जाते. त्याचीच प्रचिती आणि देवाचा आशीर्वाद म्हणावा लागेल की आज देखील आताची परिस्थिती अशी आहे की कोळीवाड्यामध्ये, या बागमंडला कोळीवाड्यामध्ये असं नाहीये की कोण हातावरती आणून पानावरती खात ना, अशी परिस्थिती नाहीये. महाराजांनी अनेक प्रवचनकार आणि कीर्तनकार घडवले, ते एक विशेष आहे. आज जे हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी जी घरोघरी झाली बागमंडल्यात, त्याचं पूर्णच श्रेय मार्तंड महाराजांना आहे. कारण सुरुवातीला हरिपाठ बऱ्याच जणांना गावात कोणाला माहितीच नव्हता, किंवा ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे हे कोणाला माहितीच नव्हतं. पण मार्तंड महाराजांनी पहिला सप्ताह केला आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात हरिपाठ वाटला आणि प्रत्येकाला हरिपाठाची रुची आवड निर्माण केली. एवढंच नव्हे तर आज प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्ती पंढरपूरला गेली आहे आणि देवस्थानाला गेली आहे. त्याचं श्रेय मार्तंड महाराजांना आहे. एवढंच बोलते मी. 82 वर्ष वय आहे. किती वय आहे काका? 82 वर्ष. 82 वर्ष. मग तुम्ही प्रत्येक वेळी वारीला जाता का? आता 30 वर्ष वारी पारी केली. आनंदी पंढरपूर 30 वर्ष वारी केली. ओके. 19 दिवस. पण आता पायी जात नाही, पण गाडीत जातो. पण जातो चालू आहे. जवळजवळ त्याच्यामध्ये आता नाहीतरी वयाच्या 82 वर्षामध्ये जवळजवळ 60 वर्ष वारी झालेली आहे. काही गाडीनी, काही पायी अशा होते. आणि आनंदीची महिन्याची वारी 30 वर्षामध्ये केली. आणि एक सुंदर आनंदीला असा लोकांना घेऊन असा एक मठ बांधलाय. आज तो 7 लाखाला बांधला 1999. आज त्याची किंमत 1 कोटी रुपये.
दीडशे लोकांच्या गावात आले असा बंगला टाप आळंदी बांधला आळंदीमध्ये आपल्या कोळी समाजाचं त्या ओके ते म्हणजे तिथे असं राहण्यासाठी वगैरे व्यवस्था बरोबर. मी ज्या वेळेला माझं मी सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला मी भागमंडला हायस्कूलला शिकत होतो त्यावेळेला सहल गेली होती आळंदी पंढरपूरला, त्यावेळेला त्या ठिकाणी राहिलो होतो आम्ही. खूप मस्त त्यावेळेला वाटलं की म्हणजे इथे एवढ्या लांब कोसावं, एवढ्या कोस अंतरावरती जाऊन देखील आपल्या कोळी बांधवांनी काहीतरी करून ठेवलंय. म्हणजे कधी रात्री अपरात्री जरी गेला तर एक आधार तिथे आहे आपला. शाळेच्या 2-3 वर्ष ट्रिप गेल्या, एकही पैसा त्यांचा भाडा बिडा विनामूल्य राहण्याची व्यवस्था केली आणि अनेक लोक आजपर्यंत भाडं कुणाचं घेतलेलं आहे. हे 1999ला नोव्हेंबर स्थापना केली. आज 25 वर्षात यंदा ह्या नोव्हेंबरला 25 वर्ष रोख मोठं साजरा तिथे करणार आहोत. त्याची तयारी चालू आहे. कीर्तन होतात, प्रवचन होतात आणि मोठ्या उत्साहाने सगळं उपस्थित राहावं अशी माझी नम्र आहे. रामकृष्ण. चला काकाने आपल्या चॅनलसाठी, आपल्या व्ह्युअरसाठी, आपल्या सबस्क्राईबसाठी आणि जे नागरिक आहेत जे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी खूप मोलाचा वेळ दिला त्यांचा, त्याबद्दल काकांचे मनपूर्वक आभार. आणि आपण आता दुसऱ्या घरी जाणार आहोत तिथे देखील असा नमन चालू आहे, ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न. फार वर्षांनी आलेले आहे नमन करायला. ओके ह्या बघा ह्या काकी इथे आल्यात खूप वर्षानंतर. या काकांच्या चुलत बहिणी आहेत, तर त्या देखील खास नमनसाठी आल्यात इथे. म्हणजे बघा कसं आहे, सण असलं की सगळे फॅमिलीमधले सगळे लोक मिळतात. अच्छा तर जाऊया आपण तिकडे देखील नमन चालू आहे ते.